काल संध्याकाळी पूर्व रशियाच्या किनारपट्टी भागामध्ये एक अतिशय शक्तिशाली भूकंप झालाय। त्याची तीव्रता रिश्टर स्केलवरती 8.7 इतकी होती। या तीव्र भूकंपानंतर रशिया आणि जपानसाठी त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आलाय। याशिवाय अमेरिकेतील हवाई, अलास्काच्या काही भागांना सुद्धा सतर्क राहण्यास सांगण्यात आलेलं आहे। पूर्व रशिया आणि हवाईमध्ये झालेल्या प्रचंड भूकंपानंतर 3 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात असं अमेरिकेच्या त्सुनामी केंद्रानं म्हटलंय। जपान आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये त्सुनामीचा इशारा दिला गेलेला आहे। अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानं हे इशारा दिलेला आहे। तर रशियामध्ये 8.7 रिश्टर स्केलचा भूकंप झालेला आहे। त्याची तीव्रता कॅमेरामध्ये कैद झालेली आहे। कशा प्रकारे भूकंपाच्या वेळेस लोक घाबरून गेले होते, घरांच्या भिंती हालत होत्या, घरातलं सगळं फर्निचर हालत होतं आणि लोक भीतीच्या छायेमध्ये होते। आणि यानंतर त्सुनामीचा इशारा सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। जपान आणि अमेरिकेसह अनेक देशांना त्सुनामीचा इशारा जारी केला आहे। काल रशियामध्ये 8.7 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा हा भूकंप झालेला आहे। रशियाच्या पूर्वेकडील कामचटका क्रायच्या किनाऱ्याजवळ समुद्राच्या आत हा भूकंप झालाय। भारतीय वेळेनुसार ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली आहे। राजश्री वाघमारे या भूकंपासंदर्भातली माहिती देत आहेत। राजश्री, रशियाच्या कामचटका आयलँड जवळ हा भूकंप घडलाय। 8.7 तीव्रतेचा हा भूकंप आहे आणि याची तीव्रता ही जास्त असल्यामुळे रशिया आणि जपानसाठी त्सुनामीचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। याशिवाय अमेरिकेचे जे हवाई आणि अलास्काचा जो काही भाग आहे तिथे जे काही लोक राहतात त्यांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बुधवारी म्हणजे आज सकाळी हा जपानसाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय आणि हा भूकंप झालेला आहे। भूकंप सकाळी 8:25 म्हणजे रशियाच्या वेळेनुसार सकाळी 8:25 आणि भारताच्या वेळेनुसार 8:55 झालाय आणि सुरुवातीला याची तीव्रता ही 8 रिश्टर इतकी होती आणि भूकंपाचं केंद्र हे जमिनीपासून सुमारे 19 किलोमीटर पर्यंत खाली होतं। त्यामुळे या भूकंपाची तीव्रता ही खूप जास्त आहे अशी मानली जाते आणि आता आपण म्हणू शकतो काही 1.5 तासानंतरच त्सुनामीचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। रशिया आणि जपानमधल्या काही भागांमध्ये तिथले जे काही एक्सपर्ट्स आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार भूकंपानंतर सुमारे 1.5 तासानंतर म्हणजे पुढच्या काही 1.5 तासानंतर पूर्व हिकोडोई या परिसरामध्ये ही लाट येण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्या परिसरामध्ये जे लोक राहतात त्या सगळ्यांना सध्या दुसरीकडे हलवण्याचं काम सुरू आहे। त्यासोबतच कुठलीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी एक टास्क फोर्स सुद्धा तिथे निर्माण केली गेलेली आहे आणि सध्या तरी नुकसान किती झाले, कोणी त्यामध्ये मृत झाले की नाही याची अपडेट आलेली नाहीये। तृप्ती, निश्चित राजश्री, धन्यवाद सविस्तर माहिती करता।